करा, त्यांचं तुम्ही सोनखत जरूर करा. आणि आता येत्या काही काळामध्ये महापालिका निवडणुका येणार आहेत. मी सगळ्यांशी बोलतोय, सगळे मुंबईतले सगळे बोलून झाले, संभाजीनगर, नाशिक सगळे झाले. सगळ्यांचं मत आहे की एकटं लढा. ताकद आहे. अमित शहाना जागा दाखवणार आहात. ठीक आहे, अजून निवडणूक जाहीर झालेली नाही, पण मला तुमची जिद्द बघू द्या, तुमची तयारी बघू द्या. ज्या भ्रमात आपण राहिलो तो पहिला त्या भ्रमातनं बाहेर या. आणि ज्या क्षणी माझी खात्री पटेल आपली तयारी झाले, मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. पण या वेळेला मला सूड उगवून पाहिजे. सूड, सूड आणि सूड. होय, सूड. जो महाराष्ट्राच्या पाठीत वार करतो, जो मराठी आईच्या कुशीवरती वार करतो, तो गद्दार आणि त्या गद्दाराचा वरद हस्त मला महाराष्ट्रामध्ये दिसता कामा नये. आणि जर तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगत असाल तर जेव्हा वेळ येईल तेव्हा मी एकटा लढण्याचा निर्णय नक्की घेतल्याशिवाय राहणार नाही. आज परत एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. हे सगळे बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे, त्यांच्या प्रेरणेमुळे आज आपण सुरक्षित ठेवू शकलो. शिवसेना आज वेगाने पुढे जाती आहे. आणि म्हणून आता म्हणाले आम्ही स्वबळावर निवडणुका लढवणार. स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी मनगटात ताकद लागते. आणि या ठिकाणी लढून जिंकण्यासाठी देखील या भुजांमध्ये ताकद लागते. आणि घरात बसून लढता येत नाही. तुम लढो हम कपडा संभालते असं बोलून निवडणुका जिंकता येत नाहीत. आणि कार्यकर्त्यांची मनही जिंकता येत नाही. त्यासाठी कार्यकर्त्याबरोबर रस्त्यावर उतरून काम करावं लागतं. फील्डवर उतरून काम करावं लागतं. त्यांच्या सुखदुःखात समरस व्हावं लागतं. हे करावं लागतं. आणि म्हणून आज शिवसेना प्रमुखांची जयंती आहे. त्यांना फक्त बाळासाहेबांचे विचार आणि फक्त जयंती हीच फक्त आठवते. त्या दिवशी मी काय जास्ती आज काय बोलत नाही. परंतु स्मारकात गेल्यानंतर म्हणाले बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले त्यांना आम्ही बोलवणार नाही.